नमस्कार. आपण पैसे बँकेमध्ये ठेवतो. बँकेमध्ये कशासाठी ठेवतो? की बँकेमध्ये पैसे सेफ राहतील यासाठी. पण आता ही जी धक्कादायक घटना तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय, ही घटना घडलेली आहे खुद्द आरबीआय सोबत. आरबीआयचा खजिनाच लुटलेला आहे. आता सुरक्षिततेवरती किती मोठा प्रश्नचिन्ह आहे हे तुम्ही पाहू शकता. अहमदाबाद मधली घटना आहे. बडोदा बँकेमध्ये आरबीआयचे काही पैसे होते आणि त्या पैशामधले त्याच बडोदा बँकेमधल्या एका कर्मचाऱ्याने 8 कोटी रुपये काढले, जे ट्रॉलीनी पैसे घेऊन जातोय. ही घटना आहे जानेवारी मध्ये घडली. जानेवारी नंतर एप्रिल पर्यंत कोणालाही कसलाही थांगपत्ता नाही. मग त्या भाद्रानी एक लीव टाकली, लॉंग लीव, आणि त्या लॉंग लीव टाकल्यानंतर काही कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं बँकेमध्ये. त्यानंतर लक्षात आलं की आरबीआयची जी काही रक्कम होती जमा, ती रक्कमच गायब आहे. मग शोधाशोध, नंतर मग तो आरोपी सापडला. आता प्रश्न इथे निर्माण होतो तो की सामान्य जनतेच्या पैशाचं काय? ज्यावेळेस सामान्य जनता आपले पैसे सेफ राहतील ह्या भावनेनं बँकेमध्ये पैसे ठेवतात. बँकेमध्ये पैसे लॉकरमध्ये काही गोष्टी ठेवल्या जातात आणि त्या लॉकर मधनं जर गायब होत असतील तर कोणाला प्रश्न विचारायचा? जर आरबीआय बँक बरोदा बँकेकडे काही आपला खजिना ठेवते आणि तो सेफ राहू शकत नाही, तर साधारण माणसाचं काय? कालांतराने ज्यांनी चोरी केली होती त्याच्याकडे पैसे सापडले, त्यांनी आलिशान गाडी घेतली, घर घेतलं, काही ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केले. या चौकशी सर्व गोष्टी समोर आल्या, पण एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो, तो म्हणजे सुरक्षेचं काय? जर बँका सुरक्षित नाही, आरबीआयचे पैसे, आरबीआयची रक्कम चोरी होते, तर सामान्य जनतेचं काय? सामान्य जनतेचे पैसे बँकेमध्ये सुरक्षित आहेत का तेही असंच? हा मोठा प्रश्न आहे.